हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू क्लास एज्युकेशन. सो आज आपण बघणार आहोत आपला 12th चॅप्टर, तो म्हणजे बायोटेक्नॉलॉजी अँड इट्स ॲप्लिकेशन. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय हे सगळं काही कवर केलं होतं. इन शॉर्ट जी काही प्रोसेस आहे बायोटेक्नॉलॉजीमध्ये जेनेटिक इंजिनिअरिंगची किंवा जे पण काही गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत, रिकॉम्बिनंट DNA काय आहे, ट्रान्सफॉर्मंट DNA काय आहे, हे सगळं आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितलं होतं. आता हे जे आपण बायोटेक करतो याचं नेमका यूज काय आहे किंवा रिअल लाईफमध्येचं ॲप्लिकेशन काय आहे ते आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो ॲग्रिकल्चरमध्ये काय याचं ॲप्लिकेशन आहे, मेडिसिनमध्ये काय ॲप्लिकेशन आहे, हे सगळं आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायला मिळेल. So let us start. Biotechnology, as you would have learned from the previous chapter, essentially deals with industrial scale production of biopharmaceuticals and biological using genetically modified microbes, fungi, plants and animals. सो बायोटेकमध्ये आपण बघितलं प्रिव्हियस चॅप्टरमध्ये की आपल्याला जर मोठ्या इंडस्ट्रीयल स्केलवरती किंवा मोठ्या प्रमाणामध्ये जर काही प्रोडक्शन करायचं असेल तर त्यासाठी आपण मायक्रोब्सचा, बॅक्टेरियाचा, फंजायचा, प्लांट्सचे वगैरे सेल्सचा आपण यूज करतो आणि आपल्या फायद्यासाठी किंवा ह्युमन वेलफेअरसाठी आपण काही नवीन नवीन गोष्टी बनवत असतो. The application of biotechnology includes therapies, diagnosis, genetically modified crops for agriculture, processed food, bioremediation, waste treatment, and energy production. Three critical research areas of biotechnology are as follows. पहिला आहे ते म्हणजे providing the best catalyst in the form of improved organism, usually a microbe or pure enzyme. सो बायोटेकच्या रिसर्चमध्ये जे 3 महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्हज जे कुठले आहेत, तर फर्स्ट आहे ते म्हणजे असे कॅटलिस्ट प्रोव्हाइड करणं किंवा तयार करणं ऑर्गॅनिझम्सपासून वगैरे किंवा मायक्रोब्सपासून जे आपल्याला आपल्या बेनिफिटसाठी काहीतरी हेल्प करणार आहे. नेक्स्ट आहे क्रिएटिंग ऑप्टिमल कंडिशन थ्रू इंजिनिअरिंग फॉर अ कॅटलिस्ट टू ॲक्ट. आणि मग त्या कॅटलिस्टला काम करता यावं यासाठी ऑप्टिमल कंडिशन्स तिथे आसपास ठेवणं किंवा तसं एक एन्व्हायरमेंट क्रिएट करणं. ऑप्टिमल कंडिशन म्हणजे काय, प्रॉपर टेम्परेचर असेल, प्रॉपर pH असेल, प्रॉपर मीडियम अवेलेबल असेल. नेक्स्ट आहे डाऊनस्ट्रीम प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी टू प्युरिफाय दी प्रोटीन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. सो डाऊनस्ट्रीममध्ये काय येतं, सेपरेशन आणि प्युरिफिकेशन. आफ्टर दॅट नेक्स्ट बायोटेक्नॉलॉजिकल ॲप्लिकेशन्स इन ॲग्रिकल्चर. सो तुम्हाला जर नीटसाठी काही MCQs वगैरे हवे असतील किंवा शॉर्ट नोट्स हवे असतील तर ओसवाल पब्लिकेशनचं हे एक बुक आहे जे तुम्ही रेफर करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला MCQs पण बघायला मिळतील, त्यासोबतच शॉर्ट नोट्स आणि असे माइंड मॅप्स पण पाहायला मिळतील. या सगळ्याच्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहेत. So let us take a look at the 3 options that can be thought for increasing food production. फर्स्ट आहे ॲग्रोकेमिकल बेस्ड ॲग्रिकल्चर, ज्याच्यामध्ये इन्सेक्टिसाइड्स, पेस्टिसाइड्स, हर्बिसाइड्स, फंगिसाइड्स वगैरे येतात. नेक्स्ट आहे ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर आणि जेनेटिकली इंजिनियर्ड क्रॉप बेस्ड ॲग्रिकल्चर. सो ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चरमध्ये जे ऑर्गॅनिक गोष्टी आहेत लाईक बायो फर्टिलायझर ऑर्गॅनिक आहे, बायो पेस्टिसाइड आहे, एक्सेट्रा. नेक्स्ट आहे ग्रीन रिव्हॉल्युशन. The green revolution succeed in tripling is the important word, tripling in food supply, but yet it was not enough to feed the growing human population. सो आपल्या सगळ्यांना माहिती आहे ग्रीन रिव्हॉल्युशन इंडियामध्ये आणि बाहेर बऱ्याच ठिकाणी सुरू केलं गेलं होतं. याचा मेन मोटिव्ह काय होता की प्रोडक्शन वाढवणं, ओके, फूडचं प्रोडक्शन वाढवणं. सो विथ द हेल्प ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन 3 टाइम्स म्हणजे ट्रिपल केलं होतं. जे काही आधी फूडचं प्रोडक्शन होतं त्याच्या ट्रिपल प्रोडक्शन झालं होतं, पण तरीसुद्धा पॉप्युलेशन इतकं फास्ट वाढत होतं की ते ट्रिपलिंग करूनसुद्धा ते फूड प्रोडक्ट्स जे आहेत तर ते पुरत नव्हते किंवा इनफ नव्हते. सो इन्क्रीज्ड yields have partly been due to the use of improved crop varieties, but mainly due to the use of better management practices and use of agrochemicals, that is fertilizers आणि pesticides. सो याच्यामध्ये युजली ॲग्रोकेमिकल्स वापरले जायचे, म्हणजेच जे आपले पेस्टिसाइड्स आहेत, फर्टिलायझर्स आहेत, केमिकलवाले, हा बायो फर्टिलायझर्स वगैरे नाही, केमिकलवाले फर्टिलायझर्स वगैरे वापरले जायचे. आणि अर्थात ते खूप जास्त महाग होते आणि फार्मर्स इन द डेव्हलपिंग वर्ल्ड ॲग्रोकेमिकल्स आर ऑफन टू एक्सपेन्सिव्ह, जे की ते अफोर्ड नव्हते करू शकत. ओके, फार्मर्स हे सगळे ॲग्रोकेमिकल्स अफोर्ड नव्हते करू शकत. आणि अँड फर्दर इन्क्रीज इन इल्ड विथ एक्झिस्टिंग व्हरायटीज आर नॉट पॉसिबल युझिंग कन्व्हेन्शनल ब्रीडिंग. आणि आधी ज्या पद्धतीने हे लोक ब्रीडिंग किंवा फार्मिंग करायचे ते वापरून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रोडक्शन घेणं पण शक्य नव्हतं. म्हणजे इनडिरेक्टली फार्मर्सला असं सुचवलं जात होतं की त्यांनी ॲग्रोकेमिकल्स वापरले पाहिजेत, बट दे वर टू एक्सपेन्सिव्ह. सो इज देअर एनी अदर ऑल्टरनेटिव्ह पाथ. मग काही वेगळा पाथ आहे का की जेणेकरून आपण ते फर्टिलायझर्स पण वापरू शकतो आणि आपलं प्रोडक्शन पण वाढेल आणि ते फर्टिलायझर्स कमी प्राईसमध्ये पण मिळतील. सो दॅट द फार्मर्स मे ऑब्टेन मॅक्सिमम yield फ्रॉम देअर फील्ड्स.
So is there any way to minimize the use of fertilizers and chemicals so that the harmful effects reduced? Use of genetically modified crops is the solution. आणि मग यासाठी काही सोल्युशन आहे का? एक तर आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये यील्ड पण पाहिजे. ऑब्व्हियसली पॉप्युलेशन ग्रो होत आहे, त्याला इनफ सगळं काही मिळावं यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये यील्ड घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे फर्टिलायझर्स जे आहेत तर ते केमिकलवाले नाही वापरायचे, कारण त्याचे खूप जास्त हार्मफुल परिणाम होतात. सो त्याच्यामुळे असे फर्टिलायझर्स की जे काही हानी नाही पोहोचवणार असे फर्टिलायझर्स आपल्याला वापरायचे आहेत. ठीक आहे. सो आता आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मग यासाठी एक सोल्युशन काय, तर सोल्युशन आहे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. So plants, bacteria, fungi, animal whose genes have been altered by manipulation are called as genetically modified crops. ऑल्टर्ड म्हणजे काय, काहीतरी आपण त्याच्यामध्ये जीन्समध्ये आपण म्हणजे ह्युमन बिंग्सने जेनेटिकली आर्टिफिशियल काही गोष्टी वापरून ते जीन्स जर आपण मॉडिफाय वगैरे केले किंवा त्याचे पोझिशन वगैरे आपण काही बदललं, त्याला आपण म्हणणार आहोत जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स. सो GM प्लांट्स म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स हॅव बीन युजफुल इन मेनी वेज. कारण का, तर पहिली गोष्ट म्हणजे मेड क्रॉप्स मोर टॉलरंट टू एबायोटिक स्ट्रेस, दॅट इज कोल्ड आहे, ड्रॉट आहे. ओके. सो बेसिकली जे पण जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स आहेत ते आपण का वापरतो, कारण त्यांच्यामध्ये खूप जास्त टॉलरन्स आहे की ते इवन खूप जास्त सलाईन प्लेसमध्ये किंवा ड्रॉट असेल त्या प्लेसमध्ये सुद्धा ते लोक उगवू शकतात. रिड्यूस रिलायन्स ऑन केमिकल पेस्टिसाइड्स, आणि यांच्यामध्ये इनबिल्टच अशी मेकॅनिझम आहे की त्यांना केमिकल पेस्टिसाइड्सची गरजच नाही पडत किंवा त्यांचं प्रमाण कमी लागतं. हेल्प टू रिड्यूस पोस्ट हार्वेस्ट लॉसेस. आता अर्थातच पोस्ट हार्वेस्ट म्हणजे काय, उगवून झाल्यानंतर पण कधी अचानक ड्रॉट आलं, कधी अचानक काही खूप जोरात पाऊस वगैरे पडला. ओके. सो त्याच्यामुळे काय होतं, पिकांचं नासाडी होते. तर हे यांच्यामध्ये ऑलरेडी आपण असं इंट्रोड्यूस केले जीन की ते एवढ्या टफ कंडिशनमध्ये पण सर्व्हाइव्ह करू शकतात. म्हणजेच इनडायरेक्टली यांची शेल्फ लाईफ काय आहे, इन्क्रीज्ड आहे अदर प्लांट्सपेक्षा. ठीक आहे. सो इन्क्रीज्ड एफिशियन्सी ऑफ मिनरल्स युजेस बाय प्लांट्स, एक्झॉशन ऑफ फर्टिलिटी ऑफ सॉईल. ओके. सो बेसिकली इन्क्रीज एफिशियन्सी ऑफ मिनरल युजेस म्हणजे काय, सगळे जे पण सॉईलमध्ये जे पण मिनरल्स वगैरे आहेत त्या ते सगळं ॲब्झॉर्ब करून घ्यायचं काम करतात. एनहान्स न्यूट्रिशनल व्हॅल्यू, याच्यामधून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये न्यूट्रिशन पण मिळतं. जसं की तुम्ही गोल्डन राईस ऐकलं असेल, जे की बीटा कॅरोटीन त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे, आणि जे विटॅमिन ए असणारं राईस आहे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये विटॅमिन ए देतं, जे की डोळ्यांसाठी चांगलं आहे. सो या सगळ्या गोष्टींमुळे जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स वापरले जातात. फर्स्ट आहे टॉलरंट टू अँटीबायोटिक रेजिस्टन्स, दुसरा आहे रिड्यूस्ड यूज ऑफ किंवा रिड्यूस्ड रिलायन्स ऑन केमिकल पेस्टिसाइड, तिसरा आहे डिक्रीज्ड पोस्ट हार्वेस्ट लॉस, नेक्स्ट आहे इन्क्रीज एफिशियन्सी ऑफ मिनरल युजेस, आणि लास्ट आहे ते म्हणजे एनहान्स्ड न्यूट्रिशनल व्हॅल्यू. So in addition to these uses, GM has been used to create tailor-made plants to supply alternative resources to industries in the form of starch, fuels and pharmaceuticals. सो बेसिकली याच्यासोबतच जे GM क्रॉप्स आहेत तर ते वापरले जातात टू क्रिएट प्लांट्स टू सप्लाय ऑल्टरनेटिव्ह रिसोर्सेस टू इंडस्ट्रीज. त्यासोबतच इंडस्ट्रीजला वगैरे हे सगळे सोर्सेस प्रोव्हाइड करणं, यासाठी पण GM क्रॉप्स किंवा GM ऑर्गॅनिझम्स वापरले जातात. Some of the application of biotechnology in agriculture that you will study in detail are the production of pest-resistant plant, which could decrease the amount of pesticide used. सो असे काही प्लांट्स आहेत की ज्यांच्यामध्ये ऑलरेडी आपण असं काही पेस्ट रेजिस्टंट इंट्रोड्यूस केलं गेलेलं आहे की त्याच्यासाठी नवीन कुठलं केमिकलवाला पेस्ट रेजिस्टंट वापरायची गरज नाही आहे. पेस्ट रेजिस्टंट म्हणजे जे पेस्टला येण्यापासून अवॉइड करते किंवा कुठलाही हार्म पोहोचवण्यापासून प्रिव्हेंट करतं. सो बीटी टॉक्सिन is produced by the bacteria called as BT किंवा Bacillus thuringiensis. सो बॅसिलस thuringiensis नावाचं एक बॅक्टेरिया आहे की जे बीटी टॉक्सिन नावाचं एक टॉक्सिक मटेरियल किंवा एक केमिकल सिक्रेट करतं. बॅसिलस thuringiensis आपण शॉर्टकटमध्ये बीटी म्हणूया. सो बीटी टॉक्सिन जीन हॅज बीन क्लोन्ड फ्रॉम द बॅक्टेरिया अँड बीन एक्सप्रेस्ड इन प्लांट्स टू प्रोव्हाइड रेजिस्टन्स टू इन्सेक्ट विदाउट द नीड फॉर इन्सेक्टिसाइड. सो बेसिकली मग या ठिकाणी काय आहे की हे जे बीटी टॉक्सिन आपल्याकडे प्रेझेंट आहे तर ते बीटी टॉक्सिन जे आहे तर ते वापरलं जातं वेगवेगळ्या बॅक्टेरियाजमध्ये, सो दॅट त्यांना आपण जे पण इन्सेक्ट्स आहेत त्यांच्यापासून दूर ठेवू शकू किंवा इन्सेक्ट्सला आपण मारू शकू. ठीक आहे. जसं की याचे एक्झाम्पल्स हे ॲज अ बायोपेस्टिसाइड म्हणून वापरलं जातं. एक्झाम्पलमध्ये आहे बीटी कॉटन, बीटी कॉर्न, राईस, टोमॅटो, पोटॅटो एक्सेट्रा. नेक्स्ट आहे बीटी कॉटन. सो आता बीटी कॉटनमध्ये काय काय आहे, सम स्ट्रेन्स ऑफ बॅसिलस thuringiensis प्रोड्यूस proteins that kill certain insects such as लेपिडोप्टेरस असेल तर टोबॅको बर्ड वर्म, आर्मी बर्ड वर्म असे या ठिकाणी येणार आहे. कोलिओप्टेरन्स असेल तर बिटल्स, CB असं लक्षात ठेवू शकता. डिप्टेरन्स असेल तर फ्लाईज आणि मॉस्किटोज. सो फ्लाईज आणि मॉस्किटोज हे डिप्टेरियाला बिलॉंग करतात, त्याच्यामुळे डिप्टेरियन्स. ओके. सो बीटी फॉर्म्स प्रोटीन क्रिस्टल्स. बीटी एक प्रकारचे प्रोटीन क्रिस्टल्स तयार करतात
पर्टिक्युलर फेज ऑफ देअर ग्रोथ. आणि ते जे क्रिस्टल्स आहे त्याला आपण क्राय असं म्हणतो. ओके, क्रिस्टल्स म्हणजे CRY, क्राय शॉर्टकटमध्ये. सो नेक्स्ट आहे दिस क्रिस्टल कंटेन्स अ टॉक्सिक विच इज कॉल्ड एज इन्सेक्टिसायडल प्रोटीन. अँड वाय डज दिस टॉक्सिक नॉट किल द बॅसिलस. मग हे जे प्रोटीन आहे जे की त्याच्या बॉडीमध्ये आहे जे इन्सेक्ट्सला मारतं, मग त्या बीटीला का नाही मारत? तर ॲक्च्युली ते बीटी टॉक्सिक प्रोटीन जे आहे तर ते इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये म्हणजे प्रोटॉक्सिन्सच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे त्याच्या बॉडीमध्ये. पण जेव्हा ते एका दुसऱ्या इन्सेक्टच्या बॉडीमध्ये जातं किंवा ते इंजेस्ट होतं तेव्हा ते इनॅक्टिव्ह टॉक्सिन ॲक्टिवेट होतं. ठीक आहे, कारण तिथे या गटमध्ये असणाऱ्या अल्कलाईन पीएचमुळे. ओके, सो ज्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये अल्कलाईन पीएच वगैरे प्रेझेंट आहे त्याच ठिकाणी हे जे बीटीटॉक्सिन आहे तर ते ॲक्टिवेट होतं, which solubilizes the crystals, and the activated toxic binds to the surface of midgut of the epithelial cells, create pores and causes swelling and lysis and eventually cause death of the insect. आणि मग जे पण इन्सेक्ट त्याला खाईल त्याच्या बॉडीमध्ये हे बीटीटॉक्सिक जातं आणि त्याच्या गटमध्ये जर अल्कलाईन पीएच असेल तर मग ते तिथे मिडगटच्या एपिथेलियल सेल्समध्ये किंवा सरफेसवरती ते अटॅच होतं. त्या ठिकाणी ते खूप सारे पोर्स तयार करतं, त्याच्यामुळे सेल काय होतं, स्वेलअप होतं, सेल ब्रेकडाऊन होतं आणि त्याच्यामुळे इव्हेंच्युअली त्या ऑर्गॅनिझमची काय होते, डेथ होते. Specific Bt toxic genes were isolated from Bt, that is Bacillus thuringiensis, and incorporated into the several crop plants such as cotton. सो सध्या यांनी एक्झाम्पलसाठी कॉटन घेतलं आहे, बट ते ब्रिंजलमध्ये वगैरे बऱ्याच ठिकाणी आपण इंट्रोड्यूस करू शकतो. सो द चॉईस ऑफ जीन डिपेंड्स अपॉन द क्रॉप अँड टार्गेटेड पेस्ट. ॲट मोस्ट बीटी टॉक्सिक आर इन्सर्टेड इन इन्सेक्ट स्पेसिफिक ग्रुप. ओके, इन्सेक्ट ग्रुप स्पेसिफिकसाठी वापरलं जातं. द टॉक्सिन इज कोडेड बाय अ जीन क्राय IAC. सो दॅट इज क्राय, कारण ते क्रिस्टलाईन स्ट्रक्चर असल्यामुळे क्राय प्रोटीन असं आपण म्हणतो. सो देर आर अ नंबर ऑफ them. For example, the proteins encoded by the gene CRY1AC and CRY2AC control the cotton bollworms, and CRY1AB are controlling the corn borer. Okay, so CRY1AC आणि CRY2AB जर विचारलं तर दॅट इज कॉटन बॉल वर्म्स, आणि CRY1AB जर विचारलं तर दॅट इज कॉर्न बोरर. सो CRY1AB आहे कॉर्नसाठी आणि CRY1AC आणि CRY2AB आहे कॉटन बॉलवर्मसाठी. ओके, आता नेक्स्ट आहे दॅट इज पेस्ट रेसिस्टंट प्लांट्स. सेव्हरल nematode which belong to Aschelminthes phylum. A wide variety of pests आणि plants and animals including human beings. A nematode Melidogyne ecognitia infects the root of tobacco plants. सो टोबॅको प्लांट्सला कोण इन्फेक्ट करतं असं जर विचारलं ते पण रूट्सला, तर ते आहे मेलायडोगायनी इकोग्निशिया अँड कॉजेस अ ग्रेट रिडक्शन इन इल्ड. सो बेसिकली हे काय करतं, टोबॅको प्लांटच्या रूटला अफेक्ट करतं आणि टोबॅकोचं इल्ड कमी करणार आहे. अ नॉवेल स्ट्रॅटेजी वॉज अडॉप्टेड टू प्रिव्हेंट धिस infestation, which was based on the process of RNA interference, that is RNAi. RNAi takes place in all eukaryotic organisms, all सांगितलेलं आहे without any exception, and as a method of cellular defense. सो बेसिकली मेलायडोगायनी इकोग्निशिया जे पण टोबॅको प्लांटच्या रूटवरती जे पण इन्फेक्ट करणार आहे टोबॅको प्लांटच्या रूटला, त्याच्यामुळे काय होतं, टोबॅकोचं रिडक्शन कमी होतं. आणि हे प्रिव्हेंट करण्यासाठी RNA इंटरफेरन्स जे आहे तर ते सगळ्या ऑल युकॅरियोटिक ऑर्गॅनिझमसाठी वापरलं जातं ॲज अ मेथड ऑफ cellular defense, and this method involves silencing of specific mRNA due to complementary double-stranded RNA molecule that binds to and prevent translation of mRNA, that is silencing. सो बेसिकली याच्यामध्ये काय होतं, RNAi दॅट इज RNA इंटरफेरन्समध्ये की सायलेन्स केला जातो mRNAला. ओके, सायलेन्सिंग ऑफ स्पेसिफिक mRNA. कसं आपण सायलेन्स करणार, बाय युझिंग कॉम्प्लिमेंटरी डबल स्ट्रँडेड RNA. आता हे जे डबल स्ट्रँडेड RNA आहे तर ते mRNAला बाइंड होणार आणि त्याच्यामुळे फर्दर ट्रान्सलेशन नाही होणार mRNAचं. नाही होणार याचा अर्थच ते काय होणार आहे, सायलेंट होणार आहे. सो द सोर्स ऑफ दिस कॉम्प्लिमेंटरी RNA could be from an infection by viruses having RNA genome or mobile genetic elements, that is transposons, okay, that replicate via an RNA intermediate. सो बेसिकली या ठिकाणी काय होते, आणि हे पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल आहे. ओके, दिस इज अ पोस्ट ट्रान्सक्रिप्शन मेथड, कारण ट्रान्सलेशन होणार नाही आहे, ट्रान्सक्रिप्शनपर्यंत स्टॉप होणार आहे. ट्रान्सक्रिप्शन नंतर ट्रान्सलेशन होतं. सो पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल मेथड्स या ठिकाणी स्टॉप होणार आहेत. ओके, सो या ठिकाणी mRNAला आपण सायलेन्स केलेलं आहे बाय युझिंग डबल स्ट्रँडेड RNA, ज्याच्यामुळे फर्दर ट्रान्सलेशन नाही होणार
म्हणजे पोस्ट ट्रान्सक्रिप्शन कुठलीच प्रोसेस नाही होणार. सो युझिंग एग्रोबॅक्टेरियम वेक्टर नेमॅटोड स्पेसिफिक जीन्स were introduced into the host plant, and the introduction of DNA was such that it produces both sense and antisense RNA. सो बेसिकली ॲग्रोबॅक्टेरियम वेक्टर्स आपण या ठिकाणी वापरणार आहोत नेमॅटो स्पेसिफिक जीनसाठी, आणि आपण ते होस्ट प्लांटमध्ये इंट्रोड्यूस करणार आहोत. हे जे DNA आपण इथे वापरतोय तर याच्यामध्ये दोन्ही पण सिक्वेन्सेस आहेत, सेन्स आणि अँटीसेन्स RNA प्रेझेंट आहे. सो द टू RNAs being complementary to each other formed a double stranded RNA. आता सेन्स आणि अँटीसेन्स दोन दोन RNA आहेत, हे कंबाईन होतात आणि त्याच्यापासून डबल स्टँडर्ड RNA फॉर्म होतं. सो दॅट इनिशिएटेड RNA इंटरफेस दॅट इज RNAi and thus silence the specific mRNA of nematode. So the consequence was the parasite could not survive in the transgenic host expressing specific interfering RNA, and the transgenic plant therefore got himself protected from the parasite. So with the help of RNA silencing जेव्हा आपण करणार आहोत mRNAचं नेमॅटोडच्या अगेन्स्ट, तेव्हा जे पॅरासाइट्स आहेत त्या या ट्रान्सजेनिक प्लांटमध्ये सर्वाइव्ह नाही करू शकत आणि त्याच्यामुळे त्याचं रक्षण होतं ह्याच्यापासून, पॅरासाइट्सपासून. नेक्स्ट आहे बायोटेक्नॉलॉजिकल ॲप्लिकेशन्स इन मेडिसिन. The recombinant DNA technological process have made immense impact in the area of healthcare by enabling mass production of safe and more effective therapy drugs. सो बेसिकली रिकमिनंट DNA टेक्नॉलॉजी याच्यामध्ये काय यूज केली गेलेली आहे, तर पहिलं म्हणजे एनॅबलिंग मास प्रोडक्शन कशाचं, मोर सेफ अँड इफेक्टिव्ह थेरपी ड्रग्सचं. अँड देअर फॉर द रिकमिनंट थेरपीज डू नॉट इंड्यूस अनवॉन्टेड इम्युनॉलॉजिकल रिस्पॉन्स. आणि त्याच्यामुळे हे जे पण रिकमिनंट DNAs वगैरे आहेत तर हे कुठलाही अनवॉन्टेड रिस्पॉन्स क्रिएट नाही करत, ॲज इज common in case of similar products isolated from non-human sources. At present, about 30 recombinant therapies have been approved for human use in the whole world. In India 12, इंडियामध्ये 12 आहेत आणि वर्ल्ड वाईड 30 रिकमिनंट्स आहेत. ठीक आहे. सो जेनेटिकली इंजिनियर्ड इन्सुलिन. आता लेट अस सी इन्सुलिन. Management of adult onset diabetes is possible by taking insulin at regular time intervals. What would a diabetic patient do if enough human insulin was not available? सो ह्युमन इन्सुलिन ज्याच्या बॉडीमध्ये अवेलेबल आहे बट एक इफिशियंट किंवा इनफ नाही आहे, ओके, इनफ जास्त आहे किंवा कमी आहे असं काही असेल तर मग त्या पेशंटनी काय करायचं, तर त्यासाठी आर्टिफिशियल मेथड्स आहेत. सो इफ यू डिस्कस दिस यू वुड सून रिअलाइज दॅट वन वुड हॅव टू आयसोलेट अँड यूज इन्सुलिन फ्रॉम अदर ॲनिमल्स. जर ह्युमनच्या बॉडीमध्ये इन्सुलिन प्रोड्यूस होत नसेल तर मग आपल्याला दुसऱ्या एखाद्या ॲनिमलच्या बॉडीमधून इन्सुलिन आयसोलेट करावं लागतं आणि मग ते आपल्यासाठी वापरावं लागतं. सो would the insulin isolated from other animal be just as effective as that secreted by the human body itself, and would it not elect an immune response in the human body? सो जे काही इन्सुलिन ते आपण घेणार आहोत अदर ॲनिमलपासून तर ते आपल्यासाठी पण तितकं युजफुल असेल का किंवा तितकं इफेक्टिव्ह असेल का. सो नाव इमॅजिन ऑफ बॅक्टेरियम वर अवेलेबल दॅट कुड मेक ह्युमन इन्सुलिन. मग आता आपण असं जर एखादं बॅक्टेरिया तयार केलं की जे आपण ह्युमन इन्सुलिन बनवण्यासाठीच वापरू शकतो, मग आपल्याला दुसऱ्या ॲनिमलकडून इन्सुलिन घ्यायची गरज नाही पडणार. ओके. सडनली द होल प्रोसेस बिकम्स सो सिम्पल. यू कॅन इझिली ग्रो अ लार्ज क्वांटिटी ऑफ बॅक्टेरिया अँड मेक ॲज मच इन्सुलिन ॲज यू नीड. थिंकिंग अबाउट वेदर इन्सुलिन कॅन बी ओरली ॲडमिनिस्ट्रेटेड टू डायबेटिक पर्सन. नाही, इन्सुलिन ओरली नाही आपण ॲडमिनिस्ट्रेट करू शकत, कारण ते एलिमेंटरी कॅनलमध्ये गेलं म्हणजे काही पण आपण ओरली खाल्लं तर ते एलिमेंटरी कॅनलमध्ये जाणार आहे. सो मग हे इन्सुलिन जर एलिमेंटरी कॅनलमध्ये गेलं तर ते डिग्रेड होऊ शकतं. सो दॅट्स वाय आपण ओरली नाही देऊ शकत. नेक्स्ट, इन्सुलिन यूज्ड फॉर डायबिटीज वॉज अर्लियर एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम पॅनक्रियाज ऑफ स्लाउटर्ड केटल आणि पिग्स. सो आधी केटल्स आणि पिग्सच्या पॅनक्रियाजपासून इन्सुलिन घेतलं जायचं. इन्सुलिन फ्रॉम अन ॲनिमल सोर्स दो कॉज्ड सम पेशंट्स टू डेव्हलप ॲलर्जी. अर्थात हे आपल्या बॉडीमध्ये नाही आहे, दुसऱ्याच्या बॉडीमधलं आहे. सो आपली इम्युनी सिस्टम याच्या अगेन्स्ट काहीतरी ॲक्शन घेणारच. सो त्याच्यामुळे काही लोकांच्या बॉडीमध्ये ॲलर्जिक कंडिशन्स पण बघायला मिळाल्या होत्या. After that, next, insulin consists of two short polypeptide chains, that is chain A and chain B. So इथे तुम्ही बघू शकता हे आहे chain A आणि हे आहे chain B. That are linked together by disulfide bridges. So या ठिकाणी दोन असे सल्फेटचे बॉन्ड्स आहेत, डायसल्फाइड ब्रिजेस. नेक्स्ट आहे in mammals including humans, insulin is synthesized as a prohormone like a proenzyme. प्रो म्हणजे काय इनॅक्टिवेटेड फॉर्ममध्ये आणि त्याच्यानंतर ते मॅच्युअर झालं की मग ते ॲक्टिवेट होतं. सो
प्रो हॉर्मोन आहे किंवा जे प्रो फॉर्ममध्ये आहे, जे इनॅक्टिव्हेटेड फॉर्ममध्ये आहे, त्याच्यामध्ये अजून एक एक्स्ट्रा स्ट्रेच किंवा एक्स्ट्रा चेन प्रेझेंट असते, दॅट इज कॉल्ड एज सी पेप्टाइड. सो दिस सी पेप्टाइड इज नॉट प्रेझेंट इन मॅच्युअर इन्सुलिन. पण हे जे सी पेप्टाइड आहे तर ते जसं जसं मॅच्युअर होत जाईल तसं तसं ते निघून जातं. ठीक आहे. सो अँड इट इज रिमूव्ह ड्युरिंग मॅच्युरेशन इन टू द इन्सुलिन. The main challenge for production of insulin using rDNA techniques was getting insulin assembled into a mature form. सो बेसिकली इन्सुलिन फॉर्म जे आपण करणार आहोत तर त्याच्यामध्ये आर्टिफिशियली जेव्हा आपण इन्सुलिन तयार करतोय तर एक प्रॉब्लेम असा होता की हे सी काढून टाकणं किंवा सी लिंकेज काढून टाकणं आणि एक मॅच्युअर फॉर्म तयार करणं. पण इन 1983 Eli Lilly, an American company, prepared 2 DNA sequences corresponding to A and B chains of human insulin and introduced them into plasmid of Escherichia coli to produce insulin chains. So चेन ए आणि चेन बी सेपरेटली तयार केले गेले, कारण जर ते कंबाईन फॉर्ममध्ये असतील तर मग सीला कसं रिमूव्ह करायचा हा एक क्वेश्चन होता. सो दॅट्स वाय त्यांनी ए आणि बी दोघं सेपरेटली तयार केले, एक्स्ट्रॅक्टेड अँड कंबाईन्ड बाय क्रिएटिंग डायसल्फाईड बॉन्ड्स, आणि मग त्यांना सेपरेटली तयार केलं आणि मग त्यांना कंबाईन केलं बाय युझिंग डायसल्फाईड बॉन्ड्स. सो त्यांनी डिरेक्टली आपलं जे इन्सुलिन आहे ते तयार केलं, प्रो हॉर्मोन वगैरे असलं काही नाही फॉर्म केलं. ओके. सो या ठिकाणी तुम्ही इमॅजिन बघू शकता की ए आणि बी आहे ज्यांना आपण कनेक्ट केलेलं आहे डायसल्फाईड बॉन्डने. एक डायसल्फाईड बॉन्ड प्रेझेंट आहे ए आणि बीच्या मध्ये, आणि तिथेच प्रेझेंट आहे ते म्हणजे सी सुद्धा, जे की मॅच्युअर झाल्यानंतर रिमूव्ह केलं जातं. नेक्स्ट आहे जीन थेरपी. If a person is born with a hereditary disease, can a corrective therapy be taken for such a disease? जर आपण म्हणतो की हेरिडिटरी जे पण डिसीज असतात तर ते क्युअर नाही होत, मग ते क्युअर करण्यासाठी काही आपण नवीन असं काही तयार करू शकतो का? The gene therapy is an attempt to do this. Gene therapy is a collection of methods that allows correction of gene defect that has been diagnosed in a child or embryo. So here genes are inserted into a person's cell and tissue to treat a disease. Correction of a genetic defect involves delivery of normal gene into the individual or embryo to take over the functions and compensate for the non-functional gene. सो बेसिकली हे कशामुळे होतात डिसीजेस, तर एखादा जीन आपला काम करत नाही वगैरे त्याच्यामुळे, मग तो जो काही जीन डिफेक्ट असेल किंवा तो जो काही जीन असेल त्याला आपण करेक्ट करतो. कसं करेक्ट करतो, तर त्याच प्रकारचं दुसरं एखादं जीन आपण दुसरं एखादं नॉर्मल जीन जे आहेत ते आपण त्या एम्ब्रिओमध्ये किंवा त्या इंडिव्हिज्युअलच्या बॉडीमध्ये आपण इन्सर्ट करतो, जेणेकरून जे की नॉन फंक्शनल जीन आहे त्याच्या जागेवरती हे नवीन जीन येईल आणि हे नवीन जीन सगळं जे पण फंक्शन आहे तर ते बॉडीचं परफॉर्म करेल. मग आता द फर्स्ट क्लिनिकल जीन थेरपी वॉज गिवन इन 1990 टू अ 4-year-old girl with adenosine diamynase, that is ADA deficiency. This enzyme is crucial for the immunity system to function. The disorder is caused due to deletion of the gene for adenosine diamynase. So हा डिसऑर्डर कशामुळे होतो, तर जो जीन हे फॉर्म करणार आहे ॲडिनोसाइन डायमायनेज तो जीनच ॲब्सेंट आहे. सो in some children ADA deficiency can be cured by bone marrow transplantation. सो काही चिल्ड्रनमध्ये जर बोन मॅरो ट्रान्सप्लांट केलं तर मग काय होतं, नवीन बोन मॅरोमध्ये ते सेल्स असणार आहेत, तर मग बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन करून हा डिसीज क्युअर केला जाऊ शकतो. काहींच्या याच्यामध्ये बाय एन्झाईम रिप्लेसमेंट थेरपीने हा क्युअर केला जातो, इन विच फंक्शनल ADA इज गिवन टू द पेशंट बाय इंजेक्शन. मग याच्यामध्ये जो फंक्शनल ADA आहे, जो असा जीन जो की ADA फॉर्म करणार आहे, तो जीन बाहेरून त्या बॉडीमध्ये इंजेक्ट केला जातो विथ द हेल्प ऑफ इंजेक्शन्स वगैरे. बट द प्रॉब्लेम विथ बोथ ऑफ दिस अप्रोचेस दॅट दे आर नॉट कम्प्लिटली क्युरेटिव्ह. जरी पण आपण बोन मॅरो ट्रान्सप्लांट केलं किंवा एन्झाईम रिप्लेस केलं तरी पण असं आपण ॲश्युरिटी किंवा गॅरंटी नाही देऊ शकत की ते कम्प्लिटली क्युअर होतील. ॲज अ फर्स्ट स्टेप टुवर्ड्स जीन थेरपी, lymphocytes from the blood of patient are grow in a culture outside the body. A functional ADA kiwa cDNA is what complementary DNA using a retroviral vector is then introduced into these lymphocytes, which are subsequently returned to the patient. However, as these cells are not immortal, he cells immortal म्हणजे अमर नाही, कधीतरी हे सेल्सची डेथ होणार आहेच. The patient requires periodic infusion of such genetically engineered lymphocytes. However, if the gene isolate from marrow cells producing ADA is introduced into the cells at early embryonic stage and it could be permanent cure. पण जर तो एम्ब्रिओ असतानाच जर त्याच्यामधले सेल्स आयसोलेट वगैरे केले तर ते क्युरेटिव्ह असू शकतं, पण नंतर बोन मॅरो ट्रान्सप्लांट करणं किंवा एन्झाईम ट्रान्सप्लांट करणं हे एक मेथड्स आहेत, बट हे पूर्ण त्या डिसीजला क्युअर नाही करत. ओके. पण जीन्स आयसोलेट वगैरे करणं अर्ली एम्ब्रिओनिक स्टेजमध्ये हे मात्र परमनंट क्युअर असू शकतं, कारण मग तेव्हा तो बेबी नवीन सेलसोबतच डेव्हलप होईल ना एम्ब्रिओनिक स्टेजमध्ये केलं तर. नेक्स्ट आहे मोलिक्युलर डायग्नोसिस.
You know that for effective treatment of a disease, early diagnosis and understanding its pathophysiology is very important. Using conventional methods of diagnosis, that is serum and urine analysis, etc., early detection is not possible. So फक्त युरिन अनालिसिस करून किंवा फक्त सिरम अनालिसिस करून पटकन आपण नाही सांगू शकत त्या पर्सनला काय झालं असेल. हां, आपण त्या डिसीजच्या आसपास पोहोचू शकतो, पण आपण लगेचच नाही सांगू शकत. म्हणजे त्याची लिंक दुसऱ्या टेस्ट पण आपल्याला कराव्या लागतात. So recombinant DNA technology or polymerase chain reaction, that is PCR, and ELISA, that is enzyme linked immunosorbate assay, are some of the techniques that serve the purpose of early diagnosis. So जर आपल्याला अर्ली डायग्नोसिस करायचं असेल तर आपण काही टेक्निक्स वापरू शकतो. दॅट आर DNA टेक्नॉलॉजी आहे किंवा PCR आहे किंवा ELISA आहे एक्सेट्रा. Presence of a pathogen, that is bacteria असेल किंवा virus असेल, is normally suspected only when the pathogen has produced a disease or a symptom. एखादा पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये आहे हे आपण तेव्हाच सांगू शकतो किंवा आपल्याला तेव्हाच कळणार जेव्हा त्या पॅथोजनमुळे काहीतरी सिम्पटम्स आपल्या बॉडीमध्ये दिसायला लागतील. सो जोपर्यंत सिम्पटम्स येत असतात आपल्या बॉडीमध्ये तोपर्यंत खूप वेळ झालेला असतो आणि ऑलरेडी ते पॅथोजन आपल्या पूर्ण बॉडीभर पसरलेलं असतं. सो हावेवर व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ बॅक्टेरिया ऑर व्हायरस कॅन बी डिटेक्टेड बाय ॲम्प्लिफिकेशन ऑफ देअर न्यूक्लिक ॲसिड बाय PCR. म्हणजे जरी पण म्हणजे खूप रेअर म्हणजे खूप असे कमी सिम्पटम्स असतील किंवा असे अजून सिम्पटम्स नाहीत पण आपल्याला असं वाटते की आपल्या बॉडीमध्ये असे बॅक्टेरियाज असतील तर मग तेव्हा त्याचं जेव्हा लो कॉन्सन्ट्रेशन आहे तेव्हाच आपण बाय युझिंग PCR त्याचं न्यूक्लिक ॲसिड वगैरे ॲम्प्लिफाय करून आपण आयडेंटिफाय करू शकतो की असं एखादा ऑर्गॅनिझम किंवा असा एखादा पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये एंटर झालेला आहे का आणि याच्यामुळे पुढे आपल्या बॉडीमध्ये कोणते डिसऑर्डर्स वगैरे काही होऊ शकतात का. सो PCR इज नाव रुटीनली यूज टू डिटेक्ट HIV. अर्थात HIV लगेच सिम्पटम्स वगैरे दाखवत नाही. खूप 10-15 वर्षांनी ते सिम्पटम्स दाखवणार तेव्हा खूप वेळ झालेला असतो. तर मग HIV वगैरे आहे का हे पाहण्यासाठी आता PCRच टेस्ट केली जाते जेणेकरून कमी अमाऊंटमध्ये किंवा कमी कॉन्सन्ट्रेशनमध्ये जरी पॅथोजन असेल तरीही आपण आयडेंटिफाय करू शकतो. इट इज बिंग यूज टू डिटेक्ट म्युटेशन्स इन जीन्स इन सस्पेक्टेड कॅन्सर पेशंट्स टू. आणि कॅन्सर पेशंटमध्ये पण जीन्समध्ये किंवा सेल्समध्ये काही म्युटेशन झालेले आहेत का हे पण आपण विथ द हेल्प ऑफ दिस PCR टेक्निक आयडेंटिफाय करू शकतो. इट इज अ पॉवरफुल टेक्निक टू आयडेंटिफाय मेनी ऑफ द जेनेटिक डिसऑर्डर्स. सो नेक्स्ट आहे अ सिंगल स्टँडर्ड DNA और RNA टॅग्ड विथ अ रेडिओ मॉलिक्यूल. आणि हा जो रेडिओ मॉलिक्यूल आहे याला आपण प्रोब म्हणतो. हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे PYQमध्ये येऊन गेलेला आहे. इज अलाउड टू हायब्रिडाइज टू इट्स कॉम्प्लिमेंटरी DNA इन अ क्लोन ऑफ सेल्स फॉलोड बाय डिटेक्शन युझिंग ऑटोरेडिओग्राफी. सो बेसिकली एक सिंगल स्टँडर्ड DNA असेल किंवा सिंगल स्टँडर्ड RNA असेल की जे रेडिओ मॉलिक्यूल आहे ज्याला आपण प्रोब म्हणतो इज अलाउड टू हायब्रिडाइज टू इट्स कॉम्प्लिमेंटरी DNA. सो तो त्याच्या कॉम्प्लिमेंटरी DNAला हायब्रिडाइज करतो एका क्लोनमध्ये क्लोन ऑफ सेल्स आणि मग पुढे त्याचं डिटेक्शन केलं जातं बाय युझिंग ऑटोरेडिओग्राफी. द क्लोन इज हॅव्हिंग द म्युटेटेड जीन विल हेन्स नॉट अपीयर ऑन द फोटोग्राफिक फिल्म बिकॉज द प्रोब विल नॉट हॅव कॉम्प्लिमेंटॅलिटी विथ द म्युटेटेड जीन. सो बेसिकली जो म्युटेटेड जीन आहे तो त्या फिल्मवरती येणार नाही का कारण त्याचं म्युटेशनचं कॉम्प्लिमेंटरी आपल्याकडे नाही. ज्याचं कॉम्प्लिमेंटरी आहे तेच फक्त त्या फिल्मवरती येणार आहेत फोटोग्राफिक फिल्मवरती म्हणजे जसं त्याचाच फक्त ऑटोरेडिओग्राफी होणार आहे. आणि जे म्युटेटेड आहेत अर्थात त्याचा दुसरा पार्ट किंवा त्याचा कॉम्प्लिमेंटरी पार्ट आपल्याकडे प्रेझेंटच नाही आहे त्याच्यामुळे ते तिथे शो नाही होणार किंवा तिथे अपीअरच नाही होणार. ELISA इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ अँटीजन अँटीबॉडी इंटरॅक्शन दॅट ते फक्त पर्टिक्युलर अँटीबॉडीलाच चिटकू शकतं किंवा अटॅच होऊ शकतं. नेक्स्ट आहे और डिटेक्टिंग बाय द अँटीबॉडी सिंथसाइज्ड अगेन्स्ट द पॅथोजन. सो ELISAमध्ये जे एन्झाईम आहे त्याच्यामध्ये पेरॉक्सिडेज वगैरे प्रेझेंट आहे अल्कलाइन फॉस्फेट्स वगैरे प्रेझेंट आहे. नेक्स्ट आहे ट्रान्सजेनिक ॲनिमल्स. सो ॲनिमल्स दॅट हॅव हॅड देअर DNA मॅनिप्युलेटेड म्हणजे ज्यांच्या DNAमध्ये आपण काहीतरी चेंजेस केलेले आहेत त्यांना आपण म्हणतो ट्रान्सजेनिक ॲनिमल्स. ओके कारण ते नवीनच काहीतरी कॅरेक्टर दाखवतात कारण त्याच्यामध्ये आपण काहीतरी छेडछाड केलेली आहे त्याच्यामुळे. ओके सो आता आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ट्रान्सजेनिक रॅट्स आहेत पिग्स आहे रॅबिट आहे शीप आहे काउज फिश एक्सेट्रा हॅज बीन प्रोड्यूस्ड थ्रू ओव्हर 95% ऑफ ऑल एक्झिस्टिंग ट्रान्सजेनिक ॲनिमल्स आर माईस. सो 95% ॲनिमल्स जे की या सगळ्यांसाठी वापरले जातात जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये वगैरे त्याच्यामध्ये 95% काय आहे माईसचाच यूज केला जातो कारण ऑब्वियसली ते मॅमल्स आहेत आणि ते इझिली फाईंड म्हणजे आपण शोधू शकतो माईसला वगैरे त्याच्यात आपण इझिली एक्सपेरिमेंट्स करू शकतो. ओके सो नॉर्मल फिजिओलॉजी अँड डेव्हलपमेंट.
Transgenic animals can be specifically designed to allow the study of how genes are regulated. सो ट्रान्सजेनिक ॲनिमल्स आपण ह्यासाठी सुद्धा वापरतो की एखादा जीन जर आपल्या बॉडीमध्ये आपण इंट्रोड्यूस केला तर तो कसं काम करू शकतो आणि नॉर्मल फंक्शनिंग ऑफ बॉडीला किंवा डेव्हलपमेंट ऑफ बॉडीला तो कसा अफेक्ट करू शकतो. स्टडी ऑफ कॉम्प्लेक्स फॅक्टर्स इन्व्हॉल्ड इन ग्रोथ सच ॲज इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर. By introducing gene from other species that alter the formation of this factor and studying the biological effects that result, information is obtained from the biological role of the factor in the body. Next आहे study of disease. Many transgenic animals are designed to increase our understanding of how genes contribute to the development of disease, and these are specially made to serve as models for human disease so that investigation of new treatments for disease is made possible. Today, transgenic models exist for many human diseases such as cancer, cystic fibrosis, rheumatoid arthritis आणि अल्झायमर्स. आता आपण हे जे ट्रान्सजेनिक मॉडेल्स आहेत तर ते बऱ्याचशा ह्युमन डिसीजला म्हणजे आयडेंटिफाय करण्यासाठी वगैरे वापरतो. कॅन्सर असेल, सिस्टिक फायब्रोसिस असेल ज्याला आपण CFTR म्हणतो, किंवा रेमॅटॉइड आर्थरायटिस जे की ॲटो इम्युनो डिसीज आहे, अल्झायमर आहे, PKT आहे, एम्फायसिमा आहे. PKT इज फिनाइलक्युटिनुरिया. ओके, नेक्स्ट आहे बायोलॉजिकल प्रोडक्ट्स. Medicines required to treat certain human disease can contain biological products, but such products are often expensive to make. Transgenic animals that produce useful biological products can be treated by the introduction of the portion of DNA which codes for a particular product such as human protein आहे अल्फा 1 antitrypsin जे की एम्फायसिमा ट्रीट करण्यासाठी वापरलं जातं. एम्फायसिमा सिगरेटचा जास्त यूज केल्यामुळे होणारा एक डिसीज आहे. Similarly, attempts are made for treatment of phenylketonuria PKU किंवा PKT and cystic fibrosis. In 1997, the first transgenic cow that is name was Rosie. Okay, her name was Rosie. So पहिलं transgenic cow आहे Rosie 1997 मध्ये साल आहे. Produced human protein enriched milk that is ज्याच्यामध्ये 2.4 grams of protein present आहे per liter आणि milk मध्ये present आहे अल्फा lactalbumin which was nutritionally a more balanced compound किंवा product for human babies than natural cow milk. सो काव मिल्क जे आपण बेबीला देतो त्यापेक्षा पण जास्त नरिशमेंट असणारं किंवा जास्त न्यूट्रिशनल व्हॅल्यू असणारं काव मिल्क प्रोड्यूस केलं होतं पहिल्या ट्रान्सजेनिक कावनी जिचं नाव आहे रोझी इन 1997 मध्ये. त्याच्यामध्ये 2.4 ग्राम ऑफ मिल्क प्रोटीन प्रेझेंट आहे पर लिटर आणि हे जास्त त्याच्यामध्ये अल्फा लॅक्टल प्रेझेंट आहे. नेक्स्ट आहे वॅक्सिन सेफ्टी. Transgenic mice are being developed for us in testing the safety of vaccines before they are used on humans. Transgenic mice are being used to test the safety of polio vaccine. If successful and found to be reliable, they could replace the use of monkeys to test the safety. आधी माईसवरती सगळे एक्सपेरिमेंट्स केले जातात, त्याला बळीचा बकरा बनवला जातो आणि मग ते जर वॅक्सिन्स वगैरे प्रॉपर असतील तर एक फायनल जे आपण म्हणतो की फायनल टेस्टिंग जे आहे तर ते मंकीजवरती केलं जातं. तुम्हाला माहिती आहे का की पहिलं ट्रान्सजेनिक प्लांट कोणतं होतं? दॅट वॉज टोबॅको. आणि माउथमध्ये पण मेल्ट होणारे वॅक्सिन्स आहेत. काही वॅक्सिन्स असे आहेत की जे आपल्याला इंजेक्ट नाही करावे लागत, ते आपल्या माउथमध्येच मेल्ट होतात. सो दॅट इज बॅसिलस, फ्ल्यूसाठी वगैरे दिलं जातं. नेक्स्ट आहे केमिकल सेफ्टी टेस्टिंग. This is known as toxicity or safety testing. The procedure is the same as that is used for testing toxicity of drugs. Transgenic animals are made that carry genes which make them more sensitive to toxic substances than non-transgenic animals. They are then exposed to the toxic substances and the effect is studied. So the toxicity testing in such animals will allow us to obtain the results in less time. सो बेसिकली काही ॲनिमल्स आपण घेतो ट्रान्सजेनिक ॲनिमल्स, त्यांच्यामध्ये असा एक जीन असतो की ज्याच्यामध्ये टॉक्सिक सबस्टन्सेस प्रेझेंट आहेत. ओके, मग त्याच्या आधारे आपण बघतो की किती टॉक्सिसिटी पसरू शकते किंवा काय त्याचे इफेक्ट असू शकतात. जर ह्युमन्सच्या बॉडीमध्ये हे गेलं वगैरे तर आपण कसं ट्रीट करू शकतो, यासाठी या ॲनिमल्सचा यूज केला जातो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एथिकल इश्यूज. The manipulation of living organisms by the human race cannot go any further without regulations. Some ethical standards are required to evaluate the morality of all human activities that might help or harm living organisms. Going beyond the morality of such issues, the biological significance of such things is also important. Genetic modifications of organisms can have unpredictable results when such organisms are introduced into the ecosystem. So therefore, the Indian government has set up organizations such as GEAC. याचं फुल फॉर्म इम्पॉर्टंट आहे,
GEAC इज जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रुव्हल कमिटी. सो या कमिटीने जर अप्रुव्हल दिलं, एखादं तुम्ही नवीन काहीतरी ट्रान्सजेनिक सबस्टन्स तयार केला असेल आणि या कमिटीने जर इम्प्रूव्ह केलं किंवा अप्रूव्ह केलं, सॉरी इम्प्रूव्ह नाही अप्रूव्ह केलं, तरच तुम्ही ते वापरू शकता. ओके, ठीक आहे. तरच ते तुम्ही वापरू शकता किंवा त्याच्यावरती काही म्हणजे अजून एक्सपेरिमेंट्स करायचे असेल तर ते करू शकता. विच विल make decision regarding the validity of GM research and the safety of introducing GM organisms for public services. The modification or uses of living organism for public services like food साठी, medicine साठी has also created problems with patent granted for the same. सो बेसिकली कधी कधी काय होतं की एखादा ह्युमन बिंग किंवा एखादं कोणी पण पर्सन एक नवीन असं ट्रान्सजेनिक काहीतरी तयार करतं, पण ते त्याचं पेटेंटच नाही करून घेत. पेटेंट म्हणजे काय, त्याचे हक्क आपल्याकडे ठेवायचे असतात. सो ते नाही केलं तर मग ते कोणी पण चोरू शकतं. ते थेरपी असेल किंवा ते जे पण मेथड असेल तर ती, ठीक आहे. सो देर इज अ ग्रोविंग public anger that certain companies are being granted patents for products and technologies that make use of genetic materials, plants, and other biological resources that have long been identified, developed, and used by farmers and indigenous people of a specific region or country. सो आता नवीन नवीन सायंटिस्ट काय करतात की काहीतरी नवीनच फ्युजन वगैरे तयार करतात, पण ऑलरेडी ते फार्मरने तयार केलेलं असतं, पण हे लोक स्वतःच्या नावावर त्याचं पेटेंट घेतात. सो हे एक चुकीची गोष्ट आहे. याला आपण बायोपायरसी पण म्हणू शकतो, ठीक आहे. चलो. सो राईस इज अन इम्पॉर्टंट फूड ग्रेन दॅट the presence of which goes back thousands of years in Asia agricultural history. So there are an estimated 20,000. It's not 20. It's 2 lakh. Okay, sorry, 2 lakh. 2 lakh varieties of rice in India alone. So the diversity of rice in India is one of the richest in the world. So इंडियामध्ये सगळ्यात जास्त डायव्हर्सिटी प्रेझेंट आहे, पर्टिक्युलरली राईससाठीची. बासमती जो की इंडियामध्ये असणारा सगळ्यात फेमस असा तांदूळ आहे. सो बासमती राईस इज डिस्टिंक्ट फॉर इट्स युनिक अरोमा अँड फ्लेवर, and 27 documented varieties of basmati are grown in India. So there is reference to basmati in ancient text, folklore and poetry as it has been grown for centuries. But in 1997 an American company got patent right on basmati through the US patent. म्हणजे इतक्या वर्षापासून इंडियामध्ये बासमती आहे, बट याचं पेटेंट कुणी घेतलं तर अमेरिकेमधल्या एका कंपनीने घेतलं. So this allowed the company to sell a new variant of basmati in the US and abroad. The new variety of basmati has actually been derived from the Indian farmer varieties. त्यांचं असं म्हणणं आहे की ती बासमतीची न्यू व्हरायटी आहे, पण ऑलरेडी इंडियामध्ये ही न्यू व्हरायटी जी आहे तर ती वापरली जाते बाय द फार्मर्स. इंडियन बासमती वॉज क्रॉस्ड विथ सेमी ड्वार्फ व्हरायटीज अँड क्लेम्ड ॲज इन्व्हेन्शन ऑर अ नोवेलिटी. म्हणजे इंडियाच्या बासमतीलाच क्रॉस केलं जातं कोणासोबत तरी इतर सेमी ड्वार्फ व्हरायटीसोबत, आणि क्लेम केलं जातं की हे नवीन काहीतरी तयार झालेलं आहे आणि त्याचं ते लोक पेटेंट घेतात. So the patent extends to functional equivalents, implying that other people selling basmati rice could be restricted by the patent. Several attempts have also been made to patent uses, products, and processes based on Indian traditional herbal medicine. For example, turmeric neem ahe. If we are not vigilant and we do not immediately counter these patent applications, other countries or individuals may encash on our rich legacy, and we may not be able to do anything about it. Next आहे biopiracy. Biopiracy is a term used to refer to use of bioresources by multinational companies and other organizations without proper authorization from the countries and other concerned without compensatory payment. म्हणजेच काय तर या ठिकाणी बायोपायरसीमध्ये काय केलं जातं की जे बायो रिसोर्सेस आहेत तर ते वापरले जातात, मग त्याचे जे पण राईट्स आहेत तर ते ओरिजिनल ओनरला दिले जात नाहीत. सो most of the industrialized nations are rich financially but poor in biodiversity. बऱ्याचशा कंट्रीजमध्ये आर्थिक म्हणजे पैसा खूप जास्त आहे पण त्याच्याकडे तेवढी बायोडायव्हर्सिटी नाही आहे. ओके, मग ते लोक असं बायोपायरसी वगैरे करू शकतात. सो इन कॉन्ट्रास्ट द डेव्हलपिंग अँड द अंडर डेव्हलप्ड वर्ल्ड इज रिच इन बायोडायव्हर्सिटी. आणि याच्या विरुद्ध जे पण अंडर डेव्हलप कंट्रीज वगैरे आहेत किंवा जे पण डेव्हलपिंग कंट्रीज आहेत त्यांच्याकडे मात्र बायोडायव्हर्सिटी खूप जास्त आहे. So traditional knowledge related to bioresources can be exploited to develop modern applications and can also be used to save time, efforts, and expenditure during their commercialization. So there has been growing realization of the injustice, inadequate compensation, and benefit sharing between developed and developing countries. Therefore, some nations are developing laws to prevent such unauthorized exploitation of their bioresources and traditional knowledge. So the Indian Parliament has recently
cleared that second amendment of the Indian Patents Bill that takes such issues into consideration, including patent terms, emergency provision, research and development, etc. Okay, so आता काही एक्स्ट्रा पॉईंट्स असे आहेत की ट्रान्सजेनिक एक हिमोफिलिया फॅक्टर एडसाठी वापरला जातो. इंटरफेरॉनचा शोध लावला होता चार्ल्स विसमॅनने वगैरे वगैरे. सो हे काही NCERTमध्ये नाही आहे, बट इट्स ओके. सो इन धिस वे आपण हा चॅप्टर कंप्लीट केलेला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.